माझी बराबरी करायची हाय का लायकी साक्षीदार तू आहे ना तू कोण मी का माझ्या नादीला लागूच नको बरं नाही लागत पण का लागायचं नाही हे तरी सांग माझं डोकं फिरलं ना तुला तुझ्या गल्लीत येऊन फिरवणार समजलं का पडेल तुला माझा नंबर आधी हे बघ असं तर मी कुणाच्या नादी लागत नाही पण तू अमृतासारखा जो शब्द शेवटी माझ्या कानावरती फेकून मारलास ना त्याची परतफेड करण्यासाठी मला तुझ्या नादाला लागावंच लागेल समजलं का पुच्छे पडेल तुला माझा नंबर आधी सेव्ह कर हातात माझ्या सूत्राने तर नमस्कार राम राम प्रणाम प्रणिपात माझ्या आत्मनिर्भर मित्रांनो जय महाराष्ट्र परत एकदा आपल्या आजच्या नवीन कोऱ्या करकरीत आणि चरचरीत व्हिडिओमध्ये पुनश्च एकदा स्वागत फेमस होण्यासाठी छपरी मुली कोणत्या थराला जाऊन व्हिडिओ काढू शकतात हे आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ना मी तुला थांबवलंय आणि ना मी तुला थांबवणार तुझा धंदा ना असाच चालू दे आणि तू फक्त माझ्या मागच हो कळलं का दणक घे या पोरींना काय झाले माहिती नाही पण यांचा इंस्टाग्राम वरती एक वेगळ्याच प्रकारचा कहर चालू आहे म्हणजे डायलॉग तुमचा काही असो त्याच्यावरती ट्रेंडिंग सॉन्ग लावायचं आणि शेवटी एक मस्तपैकी भयंकर अशी शिवी देऊन टाकायची झाला यांचा व्हिडिओ दणक घे बेशर्म शरम करो शरम बुद्धीत माझ्या फुल भलती अगं तू कपडे बदलल्यासारखं पोरं बदलती आणि स्वतःला काय म्हणती रॉयल आहे मी अगं तू रॉयल नाही रांड आहे रांड समजलं का शानाबन मादर शोध रिप्लायचा विषय पण आवडतो हे बघ बाई तू ज्या कोणत्या पोरीला बोलत आहेस ती पोरगी रॉयल आहे की रांड आहे मला माहित नाही पण तुझे व्हिडिओज बघून मी एवढं सांगू शकतो की तू एक नंबरची जर विषय तब्येतीचा असता तर आज जंगलचा राजा हत्ती असता कळलं का शमन्या चल हे बघ मला अगोदर हे सांग की तुला तुझ्या तब्येतीवरून कोण काय बोलले का नाही म्हणजे तुला कोण काय म्हटलंय का तुझ्या तब्येतीवरून आणि असं पण तू जो तुला तब्येतीवरून बोलतोय त्याला तुझी तब्येत दाखवतेस कशाला आपल्याला काही जास्त इंग्लिश येत नाही फक्त हाय हॅलो बाय आणि तुझ्या गांडीत पाय बस जर का तुझा हा व्हिडिओ पोलिसांच्या नजरेखाली गेला तर तू जो पाय दुसऱ्याच्या डांगीत घालत आहेस तोच पाय तुझ्या डांगीत कधी येऊन बसल हे तुलाच कळणार नाही पैशाच्या जीवावर जास्त उडू नको बहीणचोद तू मेल्यानंतर पैसा कामाला येणार नाही तुझा तुझे कर्म केलेत ना तेच तुला नरकात घेऊन जाणार म्हणजे तू 101% नरकात जाणार आहेस कारण तुझ्याकडे बघून मला असं वाटतंय की बाबा तुझे कर्म पण चांगले नसतील आणि तोंडातून येणारे शब्द पण समजलं का इथं करायची जुनी सवय आहे तुझी आणि तू काय म्हणती एवढी का लायकी काढती माझी काय ग पटतंय ग तुला हे होय ग हे बघ बाई तुझी मैत्रीण हिकडल्या गोष्टी हिकडं करत होती पण तू हितल्या गोष्टी रील्स वरती कशाला आणायलीस हे सगळे व्हिडिओज बघून मला हा प्रश्न पडला की बाबा या मुलींवरती संस्कार नावाची गोष्ट झाली का नाही आम्हाला शिव्या आमच्या आई वडिलांनी नाही हो आम्ही स्वतःहून शिकलोय आमच्या आई वडिलांचे संस्कार काढणाऱ्यांना आमच्या आई वडिलांचे संस्कार आहे म्हणून मी डायरेक्ट तोंडावर बोलते नाहीतर माझ्या आई वडिलांचे संस्कार माझ्यावर नसते तर मी तुमच्या सारख्यांना खाल्लं बोलते वाह वाह दीदी काय उत्तर दिलं या पोरीनं वा आई बापाच्या संस्कारवरून एवढं भारी उत्तर हे बघ मला तुला एवढंच सांगायचंय तू आम्हाला कुठून बी कोल तोटा तुझाच होणार आहे समजलं का तुम्हाला तुझ्या सवालाचं उत्तर देईल लोकांना बराबरी नाही जमली तर बदनाम करत फिरतात हे बघ बाई ज्या प्रकारचे तुझे व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओजला बघून मला असं वाटत नाही की बाबा मी तुझी बरोबरी करू शकेल त्याच्यामुळे आपण बदनामीच करणार तर मित्रांनो जाता जाता या पोरीवांना एवढंच सांगू इच्छितो की बाबांनो जर तुम्ही असले छपरी चाळे बंद केले नाहीत तर धरुका तुला धरुवालीचं जसं पोलिसांनी धरलं होतं आपलं धरुका तुला धरुवालीला जसं धरलं होतं तसं तुम्हाला धरायला वेळ नाही लागणार तर बस मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम असं गाणं म्हणू नको पुन्हा पुन्हा तुझ्या नाकाला लावीन पुन्हा